आज सकाळी सकाळी घरातली सगळी कामं आणि स्वच्छता सगळं आटोपून घेतलेलं आहे आणि पावसाळा सुरू झाल्यावर ना किती पण आपण स्वच्छ जरी ठेवलं ना घर तरी एक वेगळाच कुबट वास वगैरे येतो घरामध्ये. तर त्यामुळे मी सगळ्या खिडक्या वगैरे उघड्या ठेवते आणि कपडे तर अजिबात सुकत नाही आहेत. त्यामुळे माऊची जीन्स पण बाहेर वाळत टाकली होती. आज मला चहा नाही तर कॉफी प्यायची खूप इच्छा झाली आणि त्यामुळे मग मी माझ्यासाठी मस्त फ्रेश अशी कॉफी बनवलेली आहे. ॲक्च्युली चहा सकाळी घेऊन झाला होता माझा, पण नंतर पुन्हा मला थोडंसं आळस आल्यासारखं वाटलं आणि मला स्वयंपाक काय करावं तेही समजत नव्हतं. म्हटलं थोडीशी कॉफी घेतल्यानंतर आपल्याला सुचेल. तर मी बाहेर बघत बघत मस्त सोफ्यावर बसून कॉफी एन्जॉय करत होते. माऊला विचारलं तुला काय खायचं, तर माऊने सांगितलं तिला चीज पराठा खायचा आहे, म्हणजे आलूचा पराठा पण चीज पराठा. आता हे कॉम्बिनेशन असं आहे की म्हणजे आपल्याला जे नेहमी आपण आलूचा पराठा बनवतो म्हणजे बटाट्याचा पराठा बनवतो तसंच बनवायचं, फक्त त्याच्यामध्ये चीज टाकायचं असतं. तर आता मी काय केलं होतं ना, आदल्या दिवशी रात्रीच हे सगळं बॅटर रेडी केलं होतं, कारण माझा विचार चालू होता की माऊला डब्याला देईन, पण तिला शाळेत पाठवलं नव्हतं कारण तिची तब्येत थोडीशी डाऊन होती. मग त्यामुळे ते बॅटर तसंच राहिलं आणि ती मागतच होती पराठा पराठा. म्हटलं चला आजच पराठा करून देऊया, कारण मग नंतर फ्रीजमध्ये ठेवून ठेवून त्याची चव निघून जाते. तर रात्री बॅटर मी यासाठी बनवलं होतं की सकाळी लवकर उठून डब्याला बरं पडतं द्यायला. तर मग तिला चीज पराठा खायचा होता म्हणून मग तिच्यासाठी चीज पराठा बनवला. ॲक्च्युली सगळ्या बॅटरमध्ये चीज मिक्स केलं तरी पण चालतं, पण मी तसा चीजवाला पराठा नाही खात, कारण पुन्हा मग ते वजन वगैरे भरपूर वाढायचे प्रॉब्लेम वगैरे होतात, म्हणून मी तिच्यासाठी वेगळाच बनवला चीज पराठा. आणि तिला गरम गरम असा दिला ना खायला की खूप खुश होते ती. आणि पराठा तिला दही सॉस लोणचं सगळ्याबरोबर खायचा असतो, तिची जरा चॉईस वेगळी आहे. तसं मला तर पराठा फक्त दह्याबरोबर आवडतो, पण माऊला चीज वगैरे सगळं मिक्सचर खाते ती. एनिवेज तिला म्हटलं तुला जसं आवडतं तसं खा, पण खा बाबा. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर आज पावसाने थोडासा आराम केलेला आहे म्हणून म्हटलं बाहेरची कामं करून घ्यावी. काय झालं ना की संडेला आम्ही गेलो होतो मॉलमध्ये आणि आम्ही जुडिओला गेलो होतो. ॲक्च्युली आम्ही मॉलमध्ये म्हणजे असंच फिरायलाच गेलो होतो. माऊला खूप कंटाळा आला होता, मग माऊ बोलली की मम्मा आपण फिरून येऊ. आणि जुडिओमध्ये थोडीशी शॉपिंग पण करायची होती. तुम्हाला माहिती मला जुडिओच आवडतं जास्त करून. आता हल्ली तर सध्याचा तरी मला जुडिओ फेवरेट आहे माझा. तर मग गेलो जुडिओला वगैरे आणि तिला जीन्स घ्यायची होती माऊला. तिला जीन्स घेतल्या 2 आणि मला पण जीन्स घेतली 1. पण झालं असं की संडे होतं त्यामुळे खूप जास्त रश होती जुडिओला आणि ना ट्रायल रूम मध्ये जाऊन मला जीन्स ट्राय करायची होती. माऊने नाही ट्राय केली कारण तिला तिचा नंबर माहिती आहे, तिला 26 नंबरची जीन्स येते हे तिला माहिती आहे. ॲक्च्युली मला पण 30 नंबरची जीन्स बरोबर येते, पण म्हटलं लूज वगैरे झाली तर असं मला वाटत होतं की लूज होईल. 30 नंबर मला बरोबर येते, पण हल्ली काय व्हायला लागलंय ना की 30 नंबर सुद्धा मला लूज व्हायला लागले आहेत. तर म्हणजे मला असं ती जीन्स बघून वाटत होतं की मला लूजच होणार. तर मी काय बोलली तिला की माऊ मी ना ट्रायल रूममध्ये ट्रायल करून घेऊया आपण, म्हणजे डोक्याला टेन्शन नाही, आपल्याला परत यायचं काम नाही मॉलमध्ये. पण इतकी गर्दी होती, अक्षरशः लाईन होती ट्रायल रूमच्या बाहेर लेडीजची. म्हटलं आता इथे आपला नंबर कधी लागणार. मग मी काय केलं, तशीच 30 नंबर म्हटलं युजली आपल्याला 30 नंबरच लागते तर 30 नंबर्स घेऊया. आणि मी घेतली आणि घरी घेऊन आले. आणि घरी आल्यावर ट्राय केलं तर कळालं की ती खूप लूज होत होती मला जीन्स. मग म्हटलं आता ही परत चेंज करायला जायचं. तर मग आम्ही चेंज करायला जाणार आहे. माऊ आता ट्युशनला गेली आहे, ती आता येईल आणि आल्यानंतर मग आम्ही जीन्स चेंज करायला जाणार आहे. तर म्हणजे जायचा प्लॅन तर केला आहे, पण नेहमी माझं असं होतं ना की जेव्हा मी एखादी गोष्ट चेंज करायला जाते ना तेव्हा घेऊन जाते एकच वस्तू चेंज करण्यासाठी आणि त्याच्या बदल्यात अजून 3-4 वस्तू घेऊन येते. हा माझा नेहमीचा एक्सपिरियन्स आहे. बोलतात ना शॉपिंग फ्रीक आहे मी, मला खूप जास्त शॉपिंग करायला आवडते. आणि एखादी गोष्ट आवडली, एखादा ड्रेस वगैरे आवडला ना की मी विचार नाही करत, मग घेऊन टाकते. आवडलं तर घेऊन टाकते, विचार नाही करत. तर त्यामुळे असा विचार चाललाय की बाबा मी चालली तर खरी, पण मग उगाच जास्त शॉपिंग नको व्हायला माझ्याकडून. पण आता ठरवलंय जायचंय, तर आता माऊ येईल 10-15 मिनिटांमध्ये आणि आम्ही लगेच निघणार आहोत. खरं तर मी मॉलचं वगैरे शूट काही करणार नाही, कारण बरेच वेळा आम्ही मॉलला म्हणजे प्रत्येक वेळेला मॉललाच जातो शॉपिंगला आणि प्रत्येक वेळेला तोच व्हिडिओ बनवायचा मजा येत नाही त्यामध्ये. तर मी काही शॉपिंगचा व्हिडिओ वगैरे बनवणार नाही आहे, पण मी आल्यावर काय काय आणलं आणि ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. की मी ॲक्च्युली माझा विचार असाच चालू आहे की जीन्स चेंज करून दुसरी एक जी मला परफेक्टली फिट
जीन्स येईल अशी एखादी जीन्स मी घेईल. तर हल्ली काय होतंय ना, मला पहिले 30 नंबरची जीन्स येत होती, आता मला 28 नंबरची जीन्स परफेक्ट यायला लागली आहे. त्यामुळे मग मी ट्राय करूनच घेणार आहे. कधी कधी असं असतं ना की ब्रँड्सवर पण असतं, काही ब्रँड्सचे जीन्स आपल्याला 30 नंबर येतात, काही 28 नंबर येऊन जातात. तर मी आता जाणार आहे आणि वीकली डेजमध्ये म्हणजे वीक ऑफ जेव्हा आपण वीकेंडला जातो तेव्हा खूप जास्त गर्दी असते आणि वीकडेजमध्ये गेलं तर हा एक फायदा असतो की गर्दी नसते आणि ट्रायल रूममध्ये आपल्याला व्यवस्थित ट्राय करता येतात आपले ड्रेस. तर म्हणूनच आज चाललो आहे. आता व्यवस्थित ट्राय वगैरे करूनच कपडे घेणार आहे आणि टचवूड जास्त शॉपिंग नाही करणार आहे, पण बघू. चला तर मग आता मी निघते जाण्यासाठी. आल्यावर तुमच्याशी बोलेन आणि व्हिडिओसुद्धा तुमच्याशी शेअर करेन काय काय आणलं त्याचा. ओके, आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जीन्स चेंज करायला गेले होते आणि चेंजिंग रूममध्ये तुम्ही बघताय ना, हा एक टी शर्ट मला खूप आवडला आणि हा दुसरा टी शर्ट जो मला खूप आवडला, त्यानंतर हा तिसरा टी शर्ट जो मला खूप आवडला. पण मी यापैकी हे 2च टी शर्ट घेतले आहेत जे फक्त 199 रुपीजला होते आणि मला म्हटलं योगासाठी वगैरे किंवा डेली यूजला पण चांगले पडतात ते. जास्त काही शॉपिंग केली नाही मी, फक्त 2 जीन्स घेतल्या, 2 टॉप घेतलेत आणि बाकी थोडंसं मेकअपचं सामान घेतलं. तर पुन्हा निघालेलो आहोत आम्ही घरी येण्यासाठी. पण रस्त्यात माऊला खूप भूक लागली कारण आम्ही मॉलमध्ये बर्गर खाल्ला नाही आणि स्वरासुद्धा होती आमच्यासोबत. तर माऊला आणि स्वराला शॉर्मा खायचा होता आणि तिच्या नेहमीच्या ठिकाणी जिथे ती नेहमी खाते तिथला शॉर्मा तिला खायचा होता. म्हणून मग आम्ही काय केलं, मॉलमधून सरळ इकडेच आलो आणि मग त्या दोघींना शॉर्मा घेतला. तर त्यांना म्हटलं तुम्ही पार्सल घ्या ना, कारण घरी गेल्यावर खा, तर बनायला भरपूर वेळ लागतो आणि त्यांना पार्सल नव्हता खायचा, त्यांना रस्त्याने खायचा होता, म्हणजे घरी जाता जाताच खायचा होता गाडीवर मागे बसून. तर माऊ बोली की मम्मा आपण राऊंड मारायला जाऊ. मग म्हटलं ठीक आहे, कारण ट्युशनचा होमवर्क वगैरे अभ्यास सगळा झालेला होता तिचा. घरी थोडंसं लेट गेलो असतो तरी चाललंच असतं आणि पाऊस येऊन गेलेला होता नुकताच. तर म्हटलं पाऊस थांबलेला आहे तर जाऊया राऊंड मारायला. मग आम्ही राऊंड मारायला गेलो. आधी आम्ही गार्डा सर्कलला होतो, त्यानंतर आम्ही 90 फीट रोडला गेलो राऊंड मारण्यासाठी. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही रस्त्याने खाऊ नका, कारण कसं बरोबर नाही वाटत रस्त्याने खायला. पण तरी त्या दोघींनी रस्त्यानेच खायला स्टार्ट केलं आणि मग म्हटलं जर पाऊस आला तर तुमचा शॉर्मा पूर्ण भिजून जाईल. पण नशीब पाऊस वगैरे आला नाही आणि आम्ही भरपूर वेळ राऊंड मारत होतो आणि वातावरण इतकं छान आणि असं थंडगार वातावरण होतं ना की खूप मजा येत होती राऊंड मारायला. आणि अशा वातावरणात फिरायला जायला खरंच खूप मजा येते. असं पण मी माऊ आम्ही येतोच आणि स्वरालासुद्धा आम्ही नेहमी घेऊन येतो राऊंड मारायला. जेव्हा जेव्हा आम्ही रात्री फिरायला येतो तेव्हा आम्ही एक तर ज्यूस तरी पितो, नाहीतर फालुदा वगैरे तरी खातो. म्हणजे जेवणानंतर रात्री राऊंड मारायला येतो ना तेव्हा ज्यूस वगैरे नक्कीच पितो. पण आज माऊला आणि स्वराला फक्त शॉर्माच खायचा होता, ज्यूस प्यायचा नव्हता. कारण मी जेव्हा शॉपिंग करत होती ना झुडिओमध्ये तेव्हा ह्या दोघी मॉलमध्ये फिरत होत्या आणि यांनी मॉलमध्ये फिरता फिरता तिकडे स्वीट कॉर्न खाल्लं होतं, त्यानंतर वॉफल खाल्लं होतं, त्यामुळे त्यांना जास्त भूक नव्हती. मग आम्ही थोडा वेळ फिरलो आणि मग घरी निघून गेलो. तर आम्ही आत्ताच आलेलो आहोत घरी आणि मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलंय. सगळ्यात आधी ही जी प्लाझो आहे ना, ही मला बऱ्याच दिवसापासून हवी होती आणि मी प्लाझो घेण्याच्या हिशोबाने अजिबातच झुडिओला गेले नव्हते. पण मला ही प्लाझो दिसली आणि खूप आवडली. ही कोणत्याही सिंपल कुर्तीवर आपण पेअर करू शकतो, घालू शकतो. तर ह्याला खाली जी डिझाईन आहे ना ही खूप आवडली मला. ही डिझाईन खूप छान वाटते याची आणि म्हणून मला खूप आवडली आणि कपडा पण खूप छान वाटला. आणि प्राइस फक्त 399 रुपीज म्हणजे 400 रुपयाला मला पडलेली आहे ही प्लाझो. आता ही मल्टीपर्पज आहे, म्हणजे कोणत्याही कुर्ती बरोबर ही चालून जाईल. मग त्यामुळे मी ही घेतली. आणि त्यानंतर हा जो टी शर्ट आहे तर 199 रुपीजचा हा टी शर्ट आहे, जो सिंपल आपण असं घरामध्ये पण घालू शकतो, असं नाईट पॅन्टवर वगैरे किंवा योगासाठी वगैरे सुद्धा घालता येईल. मला एक्सरसाइजसाठी सुद्धा आपल्याला यूज करता येईल. तर हा अजून एक टी शर्ट आहे. असे 2 टी शर्ट मी हे घेतले. ऍक्च्युली तिकडे भरपूर कलर्स होते ह्या टी शर्ट मध्ये, पण मला हे 2 कलर जरा म्हणजे ब्लॅक कलर तर मला आवडतो. आणि जीन्स घेतली जी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की मी कोणती जीन्स घातली आहे तर तीच ही जीन्स आहे. याला बॅगी जीन्स बोलतात. तर ही सध्या ट्रेंडिंग मध्ये बॅगी जीन्सच आहे. तर याच्यावर आपण कोणतेही लूज टॉप पण पेअर करू शकतो किंवा टाईट फिटिंग टॉप जसे मी आता घातलाय तसे टॉप पण पेअर करू शकतो. तर कोणत्याही प्रकारचे टॉप ह्या बॅगी जीन्सवर छान दिसतात. तर म्हणून ही जीन्स घेतली. आणि ही एक जीन्स घेतली. तर ही आहे
टाईट फिटिंग जीन्स, जी आपली स्किन फिट जीन्स येते ना, हे बघा खाली अशी लूज टाईट असते ही, तर ही एक जीन्स घेतली. तर ही असं म्हणजे टाईट फिटिंग जीन्स कसं आता पावसाळा सुरू आहे तर बॅगी जीन्स घालून आपण प्रत्येक वेळेला बाहेर नाही जाऊ शकत, पाणी वगैरे उडतं किंवा गाडीवर जरी असेल तरी चिखल वगैरे उडण्याचं हे असतं. तर अशी टाईट फिटिंग जीन्स पावसाळ्याच्या हिशोबाने चांगली आहे. आणि बॅगी जीन्स असं ट्रेंडिंग कधीतरी घालण्यासाठी आणि ही रेग्युलर यूजसाठी. तर अशी एवढंच घेतलंय मी, बाकी काही घेतलेलं नाहीये. आणि मेकअपचं सामान म्हणाल तर फक्त एक लिपस्टिक घेतलीये, त्यानंतर एक नेलपेंट घेतलीये आणि एक नेलपेंट रिमूव्हर घेतलं, बस एवढंच घेतलं. तर हे आहे ते नेलपेंट रिमूव्हर. हे 49 रुपीजचं आहे. नेलपेंट रिमूव्हर म्हणजे ह्याच्यामध्ये वाइप्स असतात नेलपेंट रिमूव्ह करायचे. त्यानंतर ही नेलपेंट मी घेतलेली आहे. याचा कलर मला खूप छान वाटला, असा न्यूड कलर वाटला. तर मला स्किन कलरचेच प्रोडक्ट्स जास्त आवडतात मला. आणि त्यानंतर ही एक लिपस्टिक घेतली. ही पण लिप कलरचीच लिपस्टिक आहे, म्हणजे लावल्यावर ओळखायलाच येत नाही की लिपस्टिक लावली, फक्त थोडीशी शाईन ऍड होते लिप्सवर. तर ही लिपस्टिक मला 149 रुपीजला मिळालेली आहे. त्यानंतर ही जी नेलपेंट आहे ती 79 रुपीजला आणि हे 49 रुपीजला. बस एवढंच घेतलं, जास्त काही घेतलं नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी मेकअपचं खूप जास्त सामान आहे. पण मला झुडिओमध्ये गेल्यावर कंट्रोलच होत नाही असं मेकअपच्या वस्तू, म्हणजे असं वाटतं की घ्याव्या मेकअपच्या वस्तू अजून. तर म्हणून मी थोड्याशा स्वतःसाठी वस्तू घेतल्या. आणि नेलपेंट माझ्या आधीच्या पण आहेत ना, त्या बऱ्यापैकी खराब झाल्या होत्या, म्हणून मग मी ही एक नेलपेंट घेतली. आणि सारखं जाणं होतंच झुडिओला वगैरे, त्यामुळे जास्त काही मेकअपचं सामान घेतलं नाही. तर अशी शॉपिंग जास्त काही नाही, थोडीशी केलेली आहे माझी, जी मी तुमच्याशी शेअर केली. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही सजेशन्स असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.